फ्रेंड्स, मी विद्या मस्के. आज दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आजचा दिवस खूप छान आहे कारण की आज बाप्पासाठी रवा खोबऱ्याचे मोदक बनवलेले आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की आजचा दिवस खास का आहे कारण की आज माझ्या 3 वर्षाच्या छोट्या त्रिशाने बाप्पासाठी स्वतः तिच्या हाताने मोदक बनवले. तर त्यासाठी सर्वात पहिले 2 चमचे मी साजूक तूप घेतला आणि त्यामध्ये 1 वाटीभर रवा टाकला. 1 वाटीभर रवा टाकल्यानंतर आपण रवा हा जास्त भाजून नाही द्यायचा, फक्त त्याचा हलकासा कलर चेंज होईपर्यंत त्याला भाजायचा. हे बघा, तुम्ही बघू शकता रव्याचा थोडा हलका कलर चेंज झाला. त्यानंतर मी त्यामध्ये कोमट असलेलं 1 वाटीभर दूध टाकलं. 1 वाटीभर रव्यासाठी 1 वाटीभर दूध टाकलं आणि त्यानंतर मी त्यामध्ये खोबरं आणि थोडे ड्रायफ्रूट्स टाकून ते मिश्रण एकजीव करून घेतलं आणि नंतर ते मिक्स झाल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घेतलं आणि भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर चिमुकली बघा कशी छान छान छोट्या छोट्या हातांनी छान छान बाप्पासाठी छोटा मोदक बनवते. मोदक बनवून झाल्यानंतर मला दाखवते, आई हे बघ किती छान मोदक आहे आणि हे मोदक मीच बनवले आहे माझ्या बाप्पासाठी. आणि मोदक बनवून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की चिमुकली कशी बाप्पाजवळ मोदक घेऊन आली आहे. अशा प्रकारे माझ्या चिमुकलीने खूप सारे मोदक बनवले आणि बाप्पासाठी नैवेद्य म्हणून मोदक बाप्पासमोर घेऊन आली. पण त्या पहिले मला म्हणते, मम्मा पहिले आपण आरती करून घेऊयात. म्हटलं ओके चालेल. तर आम्ही सर्वांनी पहिले आरती करून घेतली आणि आरती केल्यानंतर माझ्या चिमुकली आरती करतच मला म्हणते की मम्मा मी आज बाप्पाजवळ डान्स करणार आहे. आता 3 ते 4 दिवस झाले ना, मग आपण आज डान्स करूयात. म्हटलं ओके. मग आरती झाल्यानंतर पहिलं तिनं बाप्पासाठी मोदक दिला आणि बाप्पाला म्हणते, बाप्पा हा मोदक मी बनवला तर पूर्ण खाऊन घ्या. आणि मोदक खाऊन झाल्यानंतर माझ्या चिमुकलीचा छान डान्स बघा. डान्स झाल्यानंतर गणपती बाप्पांचा जय जयकार झाला आणि जय जयकार झाल्यानंतर आमचा ब्लॉग इथेच संपला. ब्लॉग आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.